पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी उतारू बिंबीची विलसे। या ठिकाणी आपण जिथून सुरुवात केली आहे तिथून असं आहे की सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदी निरुध्यच मूर्ध्ना धारयात्मनः प्राणमास्थितो योगधारणा। आता मूर्ध्नी आकाशामध्ये धारण केलेलं आहे। आता आपण तिथे पोहोचलोय त्या ओव्यांच्या मध्ये हा पहिला भाग संपला आहे की सगळ्या दारांना म्हणजे आपल्या 9ही द्वारांना नियंत्रित करून त्यांची कवाडं बंद करून आपल्या इंद्रियांची द्वारं बाहेर आपोआप बंद झाली म्हणजे ती इंद्रिय आत मुरडणार। म्हणजे त्यांची जी धाव आहे ती बाहेरची बंद होऊन ती हृदयाकडे किंवा अंतर्मुख किंवा अंतरंगाकडे वळणार। हे जे अंतरंगाकडे वळणं आहे तो त्यांचा प्रत्याहार आहे, म्हणजे इंद्रियांच्या आहाराच्या विरुद्ध जाणं, प्रति आहार। आपण प्रतिशब्द म्हणतो ना तसं की आहार प्रति आहार। तर असा हा आहारापासून त्यांना दूर करणं। डोळे बहिर्मुख आहेत त्यांना अंतर्मुख करणं, श्रवण बहिर्मुख आहेत त्यांना अंतर्मुख करणं। आता हे अंतर्मुख होऊन ते ज्या ठिकाणी येऊन थांबतं हृदयापाशी आणि त्यांची अंतर्मुखता किंवा त्यांनी त्या ठिकाणी एका स्थानावरती बांधून राहावं। 2-3 प्रकारांनी हा विषय आपल्याला विचारात घेता येतो। एक असा आहे की जेव्हा बहिर्मुखता किंवा इंद्रियांची बाहेरची धाव बंद होते आणि इंद्रिय जेव्हा हृदयामध्ये एकत्र येतात किंवा कोंडली जातात। आता कोंडली जाणं हा विषय आपण योगाच्या भाषेत बोलला, पण आपण भक्तीच्या भाषेमध्ये जर बोललो, मनुष्य नामस्मरणाला बसलेला आहे तर त्याचं जे पश्यंतीमधलं नामस्मरण आहे ते नामस्मरण कुठे होतं? हृदयात होतं। ते नामस्मरण होत असताना अनुभव कशाचा येतो? याचाच येतो की कोणतीही इंद्रियाची बाहेरची धाव सुटलेली आहे आणि इंद्रिय सगळी आत मुरडून आलेली आहेत आणि मग भक्तीची अनुभूती वेगळी आहे, त्या अनुभूतीचा प्रकार वेगळा आहे। आणि त्यामुळे काय होतं, भक्तीमध्ये जेव्हा पश्यंतीमध्ये जप सुरू होतो त्यावेळी जो जप आहे तो आता बाहेरच्या जिभेनी म्हणजे ओष्ठतालव्य नाही आपण करत आहे, नाही इथे मध्यमेमधून करत आहे, करतो आहोत ते पश्यंतीमधून। आता हा जो जप सुरू होतो तो जप बाहेरून ऐकायला येत नाही,
तो जप आतून ऐकायला येतो, तो आतून बाहेर पडतो. म्हणजे श्रीराम हा जप तोंडाने उच्चारणं आणि श्रीराम हा जप हृदयामधून प्रकट होणं, म्हणजे ती वाणी कुठे आहे? आतमध्ये. आता ती वाणी आत असणं, ते डोळे आत आहेत. ते डोळे काय पाहतात? की डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तर ह्या डोळ्यांनी सुख कशाचं घ्यायचं आहे? त्या पंढरीनाथाचं मुख पाहण्याचं सुख घ्यायचं. तर म्हणाले आतमध्ये काय पाहिलं जातं हृदयामध्ये, त्यालाच पाहिलं जातं. ऐकलं काय जातं? त्याचंच नाम, त्याच्याच नामाचा गजर अंतरंगामध्ये ऐकलं. सगळी जी जाणीव आहे ती त्याचीच आहे. म्हणजे आतमध्ये न बोलता ते ऐकायला येणं, आतमध्ये न पाहता ते दिसणं आणि पाहण्याकरता ती गोष्ट डोळ्यापर्यंत न येणं, हे सगळं पश्यंतीमधल्या जपाचं लक्षण आहे. आणि जेव्हा पश्यंतीमध्ये हा जप होतो असं आपण म्हणतो, त्याच वेळी त्या पश्यंतीमध्ये झालेला जो जप आहे तो प्राणमयाच्या तरी पातळीवर किमान गेलेला असतो. किमान प्राणमय कोशाच्या पातळीवर जातो. हे स्थूल शरीर सुटलेलं असतं. तो जप जेव्हा होतो, त्या जपाचा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा शरीर कोणतं असतं? सूक्ष्म देह असतं. त्या सूक्ष्म प्राणमय देहाच्या पातळीवरती किंवा मनोमय देहाच्या पातळीवरती, प्राणमय ते मनोमय ही त्याची मर्यादा आहे. त्या प्राणमयापासून मनोमयापर्यंत हळूहळू हळूहळू त्याचा विकास होत जातो. म्हणजे भक्ताचं काय होतं की योगी त्या इंद्रियांना कोंडतो आणि त्या ठिकाणी त्यांना थांबवतो, त्यांना निरुद्ध करतो, त्यांचे बाहेरचे सगळे दरवाजे बंद करून त्यांना आत घेतो. भक्त काय करतो? भक्त यातलं काही करत नाही. तो आता परमात्म्याला बाहेरचं जे आलंबन आहे, जी मूर्ती घेतली आहे विठोबाची, त्या मूर्तीकडे आता तो पाहत नाही. आता त्याची मूर्ती हृदयात आहे. आता त्याची मूर्ती बाहेर नाही आहे, ती मूर्ती आता आतमध्ये. आणि त्यामुळे त्याचं पाहणं कुठे सुरू होतं? आत पाहणं सुरू होतं. दिसतं त्याला आत, पाहतो तो आत. आणि त्यामुळे ह्या स्थितीमधला जो थोडा फरक आहे, आपण जे सारखा विचार करतो आहोत ते भक्ताचं ध्यान आणि योग्याचं ध्यान. तर या ठिकाणी भक्त जो आहे तोही प्रत्याहारच करू नये. भक्ताच्या ठिकाणी सुद्धा प्रत्याहारच आहे. पण त्या प्रत्याहाराचं स्वरूप कसं आहे? तर त्या प्रत्याहाराने त्याची सगळी इंद्रिय ईश्वर भावाला आली आहे, ईश्वर स्वरूपाला आली आहे. योग्याच्या बाबतीत काय होतं? योगी कोणता मार्ग निवडतो त्यावरती अवलंबून आहे. योगी ज्ञानाचा मार्ग निवडत चालला तर तो ज्ञानाच्या मार्गाने त्याचा शोध घेत जातो. प्रत्याहार केलेला आहे. आता या प्रत्याहाराच्या स्थितीमध्ये त्याची प्रगती काय आहे, तो कसा कसा पुढे जातो आहे, त्याचा प्रवास काय आहे, हे तो आपल्या ज्ञानमार्गाने. आता ती पद्धती काय येईल? ती पद्धत एकच राहील. ती पद्धत म्हणजे अशी की हे आत्ता समोर आलं, यातलं स्वीकार्य काय आहे ते स्वीकारा, जे स्वीकार्य नाही आहे ते बाजूला करा, पुढे चालला. पुन्हा काय स्वीकार्य आहे ते स्वीकारा, जे अस्वीकार्य आहे ते टाकून द्या. भक्ताची पद्धत काय झाली? भक्त भगवंताचं नाम घेत राहिला. आधी वैखरीने घेतलं, मग मध्यमेने घेतलं. आता तो पश्यंतीमध्ये आपोआप परिणत झाला. आता ते कसं परिणत झालं माहीत नाही त्याला. तिथे ईश्वराची कृपा, तो ईश्वराच्या ठिकाणी शरण गेला आणि त्याला त्या पश्यंतीमधलं नाम मिळालं. म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की आता हा जो जप होतो आहे तो आता वाणीने करायची गरज नाही, हा मध्यमेतून होत नाही. आणि हा जो जप आहे तो इथे प्रकट होतोय. तो जप, इथली वाणी या ठिकाणी काही काळ थोडासा सराव करावा लागतो, कल्पना करायला लागते. डोळे मिटून बसलं, जप करत बसलं आणि ह्या अनाहत चक्राच्या इथून जर आपल्याला नाम घ्यायचं आहे असं जर आपण म्हटलं तर ते नाम घेण्याकरता त्याचा सराव करावा लागतो. की आपण डोळे मिटले आहेत, आपली सगळी इंद्रिय अंतर्मुख केलेली आहेत आणि नाम ओठांनी येण्याऐवजी, बुद्धीनी स्मरण्याऐवजी आपल्याला तिथे स्फुरत आहे, नाम इथे उमटतं आहे. थोडी श्रम होतात, असं फार साधतं असं होत नाही. आणि त्याकरता फार एकाग्रता साधायला लागते, ती फार वेळ झेपत नाही. त्याचा आपल्याला थोडासा
क्षीण होतो, सोडून द्यावं. पण थोडा 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 सराव केला तर नाम इथून येतं का, तर येईल. समर्थांनी सांगितलं आहे तसं, जो अजपाजप सुरू होतो तो इथंच सुरू होतो, तो न जपताच सुरू होतो. आपल्याला जपावं लागतच नाही. त्या जपण्याच्या शिवाय आपोआप ते जे ध्यान आहे, जसं सोहम साधनेमध्ये आहे की प्रत्येक श्वास आहे की त्या प्रत्येक श्वासावरती मन केंद्रित केलेलं आहे आणि त्या श्वासावर मन एकाग्र करून ती एकाग्रता वाढवत नेली आहे. इथे काय आहे, इथे भक्तीतलं आलंबन घेतलेलं नाही. इथे घेतलेलं जे आलंबन आहे ते प्राणाचं आलंबन आहे. आता ज्ञानाने आलंबन काय घेतलं जातं, एक विचार घेतला जातो, एक वृत्ती स्वीकारली जाते. ती वृत्ती कोणती असते, ती वृत्ती एकच आहे की सत, बस. तो कसा आहे, सत्ता मात्र आहे, तो सत्ता रूप आहे, त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेनी सगळं चालतं आणि तोच सत म्हणजे अंतिम सत्य तोच आहे. काय यातलं रुचेल, काय यातला भाव आपल्याला जमेल, तो भाव आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलेला असतो. तो ज्ञानाचा मार्ग आहे. योगाचा मार्ग काय आहे, योगाच्या मार्गामध्ये वृत्तीच नाही. योगाच्या मार्गामध्ये वृत्ती स्वीकारायचीच नाही आहे, कारण वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत योगाचा मार्ग आम्हाला सापडला आहे असं होत नाही. आता सापडला आहे म्हणजे ती पुन्हा योगचित्तवृत्ती निरोधा, म्हणजे वृत्तीचा निरोध करतच राहायचा आहे. मग कोणती तरी वृत्ती तिथं निर्माण झाली तर चालेल कशी, ती पण वृत्ती सोडूनच द्यायची. त्यामुळे अशी प्रत्येक वृत्ती टाकत 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 आम्हाला पुढे जायचं आहे. तर मग कोणत्या वृत्तीत जायचं आहे योगमार्गामध्ये, योगमार्गामध्ये प्राणाची वृत्ती तेवढी ठेवायची. आणि म्हणून हा जो श्वास आहे त्या श्वासावर जोपर्यंत आम्ही मन एकाग्र करतो तोपर्यंत तो श्वासाचा आयाम आहे. आणि श्वासाला ज्यावेळी आम्ही प्राणात परिणत करतो, वास्तविक पाहता आमचा श्वासच आम्हाला प्राण देतो, आमचा श्वासच आम्हाला ऊर्जा देतो, आमच्या श्वासानीच आम्हाला ते सगळं मिळत असतं. पण जे मिळतंय त्याच्यावर आमचं लक्ष नाहीच आहे. रात्रभरातून त्यांनी आमच्या देहाला ताजंतवानं केलं हेही आम्ही बेफिकिरीने स्वीकारतो. हे बरं वाटलं झालं, आम्ही काय एवढे त्याची काळजी करत नाही किंवा त्याला फार अगदी थँक्यू म्हणत नाही की बाबा हे केलंस तू रात्रीतून बरं झालं. असं त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्राणाबद्दलचा कृतज्ञता भाव आमच्याकडे काही प्रकट होत नाही, कारण ते स्वाभाविकरित्या घडत जातं. पण जसं जसं श्वासावर लक्ष ठेवलं जातं तसं तसं हळूहळू त्या श्वासावरून ती जी वृत्ती आहे, जोपर्यंत वृत्ती श्वासाशी मिसळलेली आहे, म्हणजे जोपर्यंत आम्ही श्वासाच्या कक्षेत आहोत तोपर्यंत आम्ही त्रिगुणाच्या कक्षेत आहोत. जेव्हा आम्ही प्राणाच्या वृत्तीवर येतो तेव्हा आम्ही आमच्या श्वासाच्या वृत्तीवरून बाजूला झालो, मन पुष्कळ गोळा झालं. मन गोळा झालं म्हणजे पक्क जोडलं गेलं असं नाही होणार, कारण त्या ज्या प्राणवृत्ती आहेत ती प्राणवृत्ती आम्हाला कशी जाणता आली पाहिजे किंवा त्या प्राणवृत्तीच्या ठिकाणी आमची भावना कशी राहिली पाहिजे. कारण शेवटी एक वृत्ती स्वीकारली आहे आपण, कोणती, प्राणाची. म्हणजे तो प्राण काय करतोय, तो श्वासाच्या रूपाने किंवा बाहेरून आम्ही ऊर्जेच्या रूपाने आत घेतोय आणि ऊर्जेच्या रूपाने बाहेर जी आम्ही वापरून टाकली आहे आणि मग जी नको आहे, जे आमच्या शरीरातनं आम्हाला टाकायचं आहे ते आम्ही बाहेर टाकून देतो आहे. पण स्वीकारतो आहे ती सगळी ऊर्जा. आता जी प्राणवृत्ती आहे त्या प्राणवृत्तीला जर आम्ही चैतन्याशी जोडलं, म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये हा जो प्राण आहे, किंवा आता मी हा श्वास घेते आहे, म्हणजे योगाचा पहिला अभ्यास करताना मी पूरक, कुंभक आणि रेचक, कुंभकाचा मी अभ्यास नाही करत असं जरी म्हटलं तरी दीर्घ श्वसन केलं, क्षणभर थांबलो तर थांबलो, नाही थांबलो तर आम्ही रेचक केलं, म्हणजे पूरक केलं आणि रेचक केलं. आणि त्या कुंभकाच्या इथे आम्ही थांबूच असं नाही, कारण आम्हाला कुंभक करायचा नाही आहे.
पण आम्ही श्वास घेऊन, श्वास घेण्याची सुद्धा आम्हाला लय, आपण काल म्हटलं ना, दस्तकटाळी दे रे राम, ती लय साधावी लागते. बाहेरून आत श्वास घेण्याची अशी लय आली पाहिजे की जशी ती टी व्हीवरची जाहिरात बघतो ना आपण, की त्या टू व्हीलरमध्ये तो त्या डिझेल पेट्रोल काय जे घालतो, त्या पेट्रोल बरोबर तो सांगतो की हे ऑइल घाला म्हणजे तुमची गाडी कशी मक्खन के माफिक चलेगी. तर ती जशी एकदम लोण्यातनं सुरी फिरावी, हे जसं घडतं तसं आहे, अगदी तसं की आपण श्वास घेतो, हा श्वास कशालाच अडत नाही. शक्य असेल तर तो श्वास आपल्या नाकपुड्याच्या आतल्या जे पातळ हाड आहे, तो सेप्टम आहे, त्याला दोन्ही बाजूनी स्पर्शत वर जावा, स्पर्शत जावं आतमध्ये. एका बाजूनी श्वास घेऊन एका बाजूनी सोडत असू, जो काही प्राणायामाचा प्रकार असेल, दीर्घ श्वसन असेल, तर काय आहे, त्या सगळ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, एकाग्रता आहे, त्याचे लाभ आहेत. आपण तो श्वास एका लयीत घेत आत गेलो तर आत थांबावं लागतं असं नाही, तशाच लयीमध्ये त्या श्वासाला बाहेर आणता येतं. नाही तर आपल्याला जितका श्वास घेता येतो त्याच्यापेक्षा आपण जर फार अधिक श्वास घ्यायचा, म्हणजे फुफ्फुसं भरली आणि भरल्यानंतर अजून भरण्याची ताकद आहे, अजून भरली तर काय होतं, चेस्ट ओपन होतं, शोल्डर्स ओपन होतं, म्हणजे आपले खांदे रुंदावतात, आपल्या छातीचा जो वरचा भाग आहे हा सगळा भाग रुंद होतो. हे जितकं रुंद होतं तितकी आपली फुफ्फुसं जी आहेत ती त्या श्वासाने उत्तम प्रकारे भरतात. आणि ती चांगली भरलेली फुफ्फुसं ही आपल्या सगळ्या देहाला ऊर्जा देणारी, सबंध देहाला. ते कुठलंही वय त्याच्यामध्ये येत नाही, कुठल्याही वयामध्ये ती फुफ्फुसं पुन्हा ताजीतवानी होऊ शकतात. त्या फुफ्फुसांचं वय पुन्हा आपल्याला 12, 15, 18, 20, 25 वर आणता येतं. इतकं त्या फुफ्फुसांचं सामर्थ्य या श्वसनाबरोबर वाढवता येतं. आता ह्या इथपर्यंत काय झालं, हा श्वास घ्यायचा प्रयत्न झाला, थोडा आपण अधिक अधीर झालो, इथं पोचून एवढं मोकळं झालं, इथे थांबायला तयार होत नाही, आणखीन खेचतो, तो वर न्यायचा प्रयत्न करतो. तेवढं मात्र प्राणायामामध्ये कुणीही कधीही करू नये. असा प्राणायामाचा एक नियम आहे की ह्या शोल्डरच्या वरती श्वासाला खेचता कामा नये, या खांद्यांच्या वरती श्वासाला खेचता, बस एवढंच. ह्या मर्यादेपर्यंत जर बरोबर श्वास घेत आम्ही आलो तर आम्हाला धापा टाकल्यासारखं इथे थांबावं लागत नाही. त्याबरोबरच कुठल्याही प्रकारे त्या श्वासाला इकडे इकडे न होऊ देता तो तितक्याच नाजूकपणाने, तितक्या सहजपणाने तो बाहेर पडतो. म्हणजे हे दीर्घ श्वसन आहे. आता हा विषय कुठला झाला, हा श्वासाचा विषय झाला. ह्या श्वासाच्या विषयाला एकदा आपण बरोबर जुळले गेलो, आपल्याला हा साधला, आपल्याला त्याची थोडी लय साधली, आपली घाईघाई आणि आपली ताकद आपण बरोबर ओळखू शकतो की हे बरोबर कुठे थांबायचं, बरोबर किती खेचून घ्यायचं, बरोबर किती सोडायचं, हे सगळं जमलं की हा त्याचा प्राथमिक सराव झाला. हा सराव झाल्यानंतर आता काय आहे, आता त्या श्वासावर नाही आम्ही काही एकाग्र, ते आता सहज झालं, ते आता सहज झालं पाहिजे अभ्यास. ते सहज झालं की मग घेतो आहोत तो श्वास नाही, घेतो आहोत ती ऊर्जा आहे, घेतो आहोत तो प्राण आहे. आता तो प्राण आम्हाला काय देईल, आम्ही त्या प्राणाशी एकरूप झालो. वृत्ती काय आहे, एकच वृत्ती आहे की ह्या सबंध सृष्टीमध्ये ही प्राणशक्ती भरून राहिलेली आहे. ही भरून राहिलेली जी प्राणशक्ती आहे, ती ऊर्जा, ती प्राणशक्ती माझ्या ह्या प्राणायामाच्या रूपाने मला ती प्राप्त होवो. मग त्या प्राणशक्तीशी आम्ही हळूहळू हळूहळू जोडले जाऊ. आम्हाला कळेल की आम्ही प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला खूप उत्साही, खूप ताजतवानं, खूप टवटवीत असं वाटायला लागलं तर आपल्याला कळेल की अरे काहीतरी आपण आपल्या मनाला, ही सगळी काय पद्धत आहे, ही ऑटो सजेशन मेथड आहे, आपणच आपल्याला सुचवतो.
आणि आपण आपल्याला सुचवून त्याचा स्वीकार. आणि एक अगदी कायम लक्षात ठेवा, योगामध्ये सगळ्या धारणाच आहेत. म्हणजे आम्ही आमच्या मनाशीच ठरवायचं आहे. आता पहिल्यांदा आपण जेव्हा प्राणायामाचा अभ्यास करत असतो तेव्हा जेव्हा सांगतात की लोअर ॲब्डॉमिनमधून किंवा अगदी मूलाधारापासून श्वास घ्या. आता मूलाधारापासून श्वास घेण्याची पद्धत कुठे आहे? जाणार कुठे तिथे श्वास, आणि तिथून श्वास कुठे वर येणार? कल्पना आहे, ही धारणा आहे. धारणा काय केली आहे की श्वास इथून येतच नाही आहे, श्वास इथून येतच नाही, श्वास इथून येतच नाही, श्वास इथून येत पूर्ण खालून. आम्ही कल्पना करतो की श्वास इतक्या खालून, ही धारणा. आम्ही जर धारणा केली की श्वास आपल्या स्वाधिष्ठान चक्रापासून येतं, म्हणजे नाभिस्थानापासून येतं. श्वासाचं ते स्थान आम्ही म्हणजे नाभिस्थानाच्या थोडं खाली, आणि आम्ही स्वाधिष्ठान चक्रापासून घेतोय, आम्ही मणिपूर चक्रापासून घेतो. असा प्रत्येक श्वासाची आम्ही कल्पना करत गेलो तर ही धारणा आहे. आपण जे सारखं धारणेचं म्हणतोय ना, योगामध्ये त्या धारणा करत पुढे जायचं. कारण आता ती धारणा काय करते? आता इथून श्वास घेतला, आता इथून घेतला, आता ह्या धारणांसारखाच म्हणजे हा व्यवहार झाला. आता ह्याच धारणांसारखा धारणा काय केली? हा श्वास नाही, हा प्राण आहे. आता हा प्राण आहे, ही धारणा मनाने पक्की रुजवली. धारणा पक्की व्हायला पाहिजे. त्या धारणेची व्याख्याच आहे, देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताची धारणा म्हणजे एका विषयाला चित्ताला बांधून ठेवणं. आता देशाला, देश म्हणजे स्थान, एका स्थानाला बांधलं. आम्ही काय कुठे बांधलं? आम्ही प्राणाशी बांधलं. आणि आम्ही असं म्हटलं, हा घेतो आहोत, हा प्राण आहे. मग आता वेदांनी जशा प्रार्थना केल्या आहेत तशी त्या एका प्राणाची प्रार्थना करत राहिली की हे प्राणा माझी बुद्धी तल्लप कर, हे प्राणा माझे विचार शुद्ध कर, हे प्राणा माझी दृष्टी उत्तम ठेव, हे माझं जे श्वसन आहे ते माझं घ्राणेंद्रिय उत्तम आणि सक्षम राहू दे, माझी जीभ आहे ही अन्नाचा स्वाद रसास्वादन उत्तम करू दे, माझी ही वाणी आहे, ह्या जिभेचे विषय दोन आहेत, मोठा अवघड आहे, ते कर्मेंद्रिय पण आहे आणि ते ज्ञानेंद्रिय पण आहे. तर माझी वाणी जी आहे ती वाणीसुद्धा अशीच सक्षम ठेव. असं करत करत वृत्ती कशाशी जोडली? फक्त प्राण. शब्द बदलत नेले पण वृत्ती प्राणाशी ठेवली. ह्याचे लाभ देहाला होतात का हे आपण बघून घ्यावं. त्यानंतर तो जो प्राण आहे तो प्राण या सृष्टीचाच एक भाग आहे जो मी स्वीकारतो. या सृष्टीतून मला तो प्राप्त होतो, या समष्टीतून मला ह्या व्यष्टी जीवनाला तो पुष्ट करणार आहे. तर ही सगळी समष्टी मला अनुकूल राहो. आपण किती व्यापक होत जातो. आपण जसं जसा प्राणायामाचा अभ्यास करत जातो तसं तसं आपलं ही जी चेस्ट ओपनिंग होत राहतं. आपल्या ठिकाणी हे ज्या पोकळ्या आहेत फुफ्फुसांमधल्या, आपलं हृदयाकाश आतमध्ये व्यापक होतं आहे असं जाणं. हे हृदयाकाश व्यापक होतं. ते जसं व्यापक होत जातं तसा प्राणायामाचा जो अभ्यास आहे तो प्राणायामाचा अभ्यास आपल्याला अधिकाधिक आनंद देतो. फक्त आपण कुठेही घाईघाई करायची नाही आणि काही मिळवण्याकरता प्राणायामामध्ये धावायचं नाही. हे श्वास आणि उच्छ्वास म्हणजे वाघ आणि सिंह आहेत हे लक्षात ठेवायचं. 3 वेळा घेतला श्वास, 5 वेळा घेतला, बस. 5 साधारण श्वास घेऊन एक जो आम्हाला प्राणायाम म्हणून करायचा आहे त्याचा श्वास घेतला, 5 साधारण. प्राणायाम म्हणून करायचा श्वास आहे, 1 घेतला, 5 साधारण, म्हणजे आपले नॉर्मल श्वास घ्यावे. त्याचं कारणच आहे की आमच्या शरीराची मॅच्युरिटी किंवा आमच्या शरीराची परिपक्वता किंवा आमच्या शरीराला त्याची सवय झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि ती हळूहळू होते. त्याच्यामागे घाईघाई काहीतरी करायला लागलो आम्ही. तर आता आज आपण खूप वेळ आहे, चला आज आपण जास्त वेळ बसू आणि जास्त श्वासांवर लक्ष देऊ. एकानंतर एक दीर्घ श्वसनाचे श्वास घेऊ नये, कारण आपली फुफ्फुसं त्याकरता तयार नसतात. आपण हळूहळू करत त्या प्राणाशी
जर एकरूप होण्याचा प्रयत्न करत चाललो तर आम्ही त्या श्वासाशी, त्याच्या पुढं जाऊन प्राणाशी आणि त्या प्राणामधून एका व्यापकतेशी येतो. ती जी व्यापकता आहे ती व्यापकता आम्हाला सृष्टीशी जोडते. सृष्टीशी जोडणारी व्यापकता आमच्या ठिकाणी त्या प्राणाचं बळ वाढवते. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की प्राणायाम करता करता हळूहळू आपण असे खूप आनंदी होतोय. आनंदीबरोबर आपल्याला आणखीन एक जाणवतं, ते म्हणजे असं की आपल्या मनात अशी एक टवटवी, एक सारखं एक विचारांचं उमदेपण, एक मनाची स्वच्छता अशी एक हळूहळू जाणवायला लागते. आणि त्याच्याबरोबर एक फार चांगलं एक मोठं गमक आहे, शरीराला हलकेपण येतं. शरीराचं हलकेपण हे त्याचं स्पष्ट म्हणजे दृश्य आपल्याला लक्षात येणारं स्वरूप आहे. म्हणजे असं हे योगाचा अभ्यास जर आपला चांगला वाढवत नेला आणि तो जर सातत्याने टिकला तर आपल्याला असं वाटतं की हे पाऊल जमिनीवर पडतंय का. म्हणजे आपलं प्रत्येक पाऊलच असं पडतं की जमिनीचा आधार फक्त टेकण्यापुरता घ्यावा लागतो, इतकं शरीराला हलकेपण येतं. हलकेपण हे प्राणायामाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हल्ली मुलींचे वेट लॉस प्रोग्राम आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जर प्राणायामाचा अभ्यास जास्त केला तर शरीराला कृशता आणणारं सुद्धा प्राणायाम शरीराला कृश करतं. प्राणायामाच्या अभ्यासाने शरीर हे कमी होतं, म्हणजे त्याचं फॅट कमी होतं, शरीरामधली दुखणी कमी होतात, अनेक अनेक गोष्टी आहेत. असो आपण त्या आता व्यावहारिक बाजूतून पुढं आलो. आता ह्या सगळ्या अनुभवांनी, हे सगळे माइलस्टोन्स आहेत, त्यातले सगळे मैलाचे दगड आहेत. अनुभवात आपण पुढे जावं. आपण पुढे गेलो की जेव्हा एक व्यापकता अंतःकरणाला भरून राहते आपल्या साधनेपुरती, आपल्याला ती व्यापकता व्यवहारात आपल्याकरता टिकेल असं नाही. फार मोठा अभ्यास आहे हा. अभ्यास कसा आहे आपण नेहमी लक्षात ठेवावं की हा जो योगाचा अभ्यास आहे हा आपण एक एक्सपेरिमेंट करतोय, हा आपला प्रयोग आहे. आणि हा जो प्रयोग आहे हा प्रयोग करत असताना आम्ही यशस्वी झालो तर दीर्घ कालानंतर व्यवहारामध्ये ते परिणत होईल. आज अभ्यास केला आज परिणत नाही होणार. आपण म्हणतो ना, हो एवढं देवदेव करतात, दिवसभर देवापुढे नाक धरून बसतात, पण यांचा राग जात नाही. कसा जाईल? देवापुढे नाक धरून बसतात तेव्हा ते बिचारे सात्विक होतात किंवा पश्चाताप दग्ध होतात, किंवा माणूस म्हणतो इकडे तिकडे धावणारं मन धावू नये, देवाकडे राहावं. तेवढ्या वेळेपुरतं काहीतरी मनाला ट्रेनिंग मिळतं, तेवढ्या वेळेपुरतंच मन शिकतं. पण तिथून बाहेर पडलं की तसं राहत ते तसं सर्व काळ राहायला आत्तापर्यंत आपला चालला आहे तो विषय. भगवंतांनी जे सांगितलंय की जो नित्य माझ्यामध्ये असतो, नित्य त्याच्यात असणं. म्हणून आपण काय म्हटलं, आपल्या व्यवहारामध्ये नित्य त्याच्यात असण्या इतका अभ्यास आपल्याला होणं शक्य नाही. नाही होत एवढा अभ्यास, ठीक आहे. पण नित्य काय करू शकतो? येणारा प्रत्येक वाईट विचार बाजूला करून त्याला चांगल्या विचारात परिणत करू शकतो. मनात आलेला असतो वाईट विचार, आता हा विचार आम्ही पुढे न्यायचा नाही न्यायचा, तो चांगल्यामध्ये परिणत करायचा. मला त्या माणसाचा राग आला नाही, राग आला, राग येण्याचं कारणच नाही. माझ्या मनात विकल्प आला, तो सरळच वागतोय, मी कशाला रागावं, संपला विषय. म्हणजे ही जी वृत्ती आहे ही जितकी आम्ही विकसित करत नेऊ तितके आम्ही सात्विकतेकडे जाऊ. जितके अधिक सात्विकतेकडे जाऊ तितका त्या प्राणायामाचा अभ्यास आम्हाला जास्त लाभदायी होईल. त्याच्या पुढे जाऊन ह्या ज्या प्राणवृत्ती आहेत, ह्या प्राणवृत्ती ह्या खरं म्हणजे आम्हाला चैतन्य वृत्तीमध्ये परिणत करायच्या असतात. त्या प्राणाच्या वृत्ती ते चैतन्यामध्ये परिणत झाल्या पाहिजे. की चैतन्य काय आहे ह्या सृष्टीमध्ये भरून आहे, त्याचं शक्तिरूप आहे. आम्हाला माहीत असलेलं रूप शक्तीचं आहे आणि म्हणून आम्ही त्याला आवाहन करताना तू शक्तिरूपाने आमच्या जवळ ये. म्हणून आपण म्हटलं ना की अगदी प्राथमिक पातळीवर आपल्याला शक्तीला आवाहन करताना आमचे डोळे बरे कर, आमचे कान बरे कर, आमचं हृदय बरं कर, आमचं पचन बरं कर, आमचे पाय बरे कर. ज्याच्या पायाला थकावट आहे तो म्हणतो की बाबा माझ्या पायामध्ये तू ये, ती ऊर्जा माझ्या पायामध्ये जाऊ. प्राणायाम करताना सुद्धा तो कल्पना या धारणा आहे. आपण जे म्हटलं
तसं ही प्रत्येक वृत्ती ही धारणा आहे. धारणा अशीच आहे, मांडी घालून बसलोय, मांडी घालून बसता येत नाही आहे, पाय सोडून बसलोय. पायांच्या ठिकाणी भगवंता अशी शक्ती दे की ज्या शक्तीमुळे या पायांना उत्तम प्रकारे चालता येईल. हे मागणं काय आहे? या ऊर्जेशी आम्ही आमचं अनुसंधान ठेवणं. आता ह्या ऊर्जेच्या पलीकडे जाऊन ही ऊर्जा देणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी माझं अनुसंधान राहतं. कारण काय आहे, इकडे पतंजलींनी योगसूत्रामध्ये ईश्वर प्रणिधान सांगितलं आहे. आता मार्ग 2 सांगितलं. ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे ईश्वराचं प्रणिधान, किंवा अगदी साधाच अर्थ घेऊ, किंवा म्हणजे वा म्हणजे किंवा, और तुम्ही किंवा ईश्वराचं प्रणिधान करा. म्हणजे अनेक और आहेत, त्यातला हा एक और आहे. अनेक किंवांपैकी एक किंवा आहे की तुम्ही ईश्वराची उपासना करा. हाही मार्ग आम्हाला मान्य. दुसरा जो त्यांना मार्ग मान्य आहे, प्रच्छर्दन विदारणाभ्याम वा प्राणस्य, म्हणाले जो श्वास आम्ही घेतो त्या प्राणाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींच्या मध्ये बदल करत करत तुम्ही तुमची प्रगती साधत जा. हा मार्ग आहे. आता प्राणाच्या वृत्तींच्या बरोबर आम्ही जोपर्यंत खेळत राहिलो आहोत तोपर्यंतचा म्हणजे मार्ग कुठपर्यंत आला? प्राणायाम झाला, प्राणायामानंतर धारणा आली, धारणेनंतर ध्यान आलं. आता ध्यानातून समाधीत परिणत होत असताना आता काय स्वीकारायचं आहे? हठयोगाने सांगितलं षडांग योग स्वीकारलाय, आम्ही प्रत्याहारापर्यंतचा योग स्वीकारलाय, फार तर फार आम्ही धारणेपर्यंत स्वीकारलंय. पण आता हे कशात परिणत करायचं हे आम्ही ठरवायचं. म्हणजे आम्ही केव्हा परिणत करण्याची वेळ येते? जेव्हा आमचा प्राणायाम आम्हाला बऱ्यापैकी साधतो. तो साधल्यानंतर आमची इंद्रिय जेव्हा आम्हाला पूर्णपणे वश होतात. माऊलींनी इथे तसंच सांगितलं बघा. आपण प्रयाणकाले मनसा चलेन, अचल मनानी, युक्त मनानी, जोडल्या गेलेल्या मनानी. आणि त्याच्या आधी तर आपल्याला त्यांनी अनेक प्रकारे सांगितलं की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, चित्त इतरत्र कुठेही जाऊ देता उपयोगी नाही. हे सगळं जेव्हा आम्हाला साधलं जातं, जेव्हा ही स्थिती प्राप्त होते त्यावेळी आता आपल्याला मार्ग निवडण्याची वेळ येते. आता तो मार्ग आपण निवडतो का आपल्याला आपले सद्गुरू मार्गदर्शन करतात का ईश्वर मार्गदर्शन करतो? कारण शेवटी काय आहे, आम्ही कोणत्याही स्वरूपात स्वीकारलं तरी आम्हाला मार्गदर्शन करणार पतंजलींनी सांगितलं आहे त्याप्रमाणे की तो गुरुहु कालेन अनवच्छेदात, तो कालानी अनवच्छेद असणारा, काल ज्याच्यावरती मात्रा चालवू शकत नाही असा हा जो गुरु आहे तो कुणाकरता आहे? ब्रह्मदेवापासून सगळ्यांकरता. तो गुरु कुठे आहे? तो आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तो आमच्या हृदयामध्ये आहे, तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याचं सगळ्यात सोपं रूप कुणी सांगितलं गीतेमध्ये? कृष्णानी. बुद्धियोगम ददाम्यहम, मी तुम्हाला बुद्धियोग देतो, तुमच्या बुद्धीला मी प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेने तुम्हाला समजतं. मग काय काय प्रेरणा देतील, कशा कशा देतील? संकेतांनी देतील, प्रत्यक्ष देतील, शिकवतील, माहीत नाही आपल्याला कसं कशी प्रेरणा मिळेल. आपण आपल्या रुचीप्रमाणे मार्ग स्वीकारावा. आपली रुची, आता आपण कुठे येऊन पोचलो? आता आपण तिथे येऊन पोचलो की जिथे धारणा पक्की आहे, जिथपर्यंत जाऊन पोचायचं आहे तिथपर्यंत पोचलो आहोत. इंद्रिय कुठेही इकडे तिकडे धावत नाहीत. अभ्यास सगळा पूर्ण झालेला आहे. आता तर हा इथे शेवट आला आहे. आता तर आपल्याला फार मागे मागे जायचं कारण नाही. परंतु तरीसुद्धा त्यांनी ज्या ठिकाणी आणलं आहे आपल्याला, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल इथे की ते आता म्हणतात की तेथ आकाशी मिळे न मिळे. कारण असं का म्हटलं? कारण सातत्याने त्या प्राणाला रोजचा अभ्यास म्हणजे काय करायचं?
तो प्राण जर इथे मूर्ध्नी आकाशामध्ये नेता येत असेल तर रोज अभ्यास करताना तो मूर्ध्नी आकाशापर्यंत न्यायचा, तिथून तो पुन्हा आणायचा आणि कुठं थांबायचं? हृदयामध्ये. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंतीयम योगी. त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये योगी मला कुठे पाहतात? मला पुन्हा हृदयातच पाहतात. पण प्रवास कसा करतात? असा करतात. म्हणजे हृदयापासून मस्तकापर्यंत जाऊन मस्तकापासून पुन्हा हृदयापर्यंत येईल. आता दोन आकाश आहे. हे एक हृदयाकाश आहे, हे एक मूर्ध्नी आकाश आहे. यापैकी कोणत्या आकाशामध्ये रमायला आवडतं साधकाला? तो त्या आकाशामध्ये रमतो किंवा त्याच्या गुरुपरंपरेप्रमाणे तो त्या ठिकाणी जातो. आता तो कुठे रमतो, तो पुन्हा कुठे येऊन स्थिर होतो, होणार. त्याचा अभ्यास इथला पूर्ण झाला. आता त्यांनी काय सांगितलं की त्या ठिकाणी धारणा ठेवून हा अभ्यास चालूच ठेवायचा. हा अभ्यास सातत्याने पुढे चालणार आहे. म्हणून तिथे काय म्हटलंय? तेथे आकाशी मिळे न मिळे हा साधनेचा काळ आहे की तिथे त्या मूर्ध्नी आकाशामध्ये हा समरस झाला असेल नसेल तैसा धरावा धारणा बळे. तर त्या ठिकाणी ती समरसता सारखी धारणेच्या आधारावर पकडून ठेवावी लागते. कारण काय आहे, एक आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हे जग गतिमान. योग जो आहे, योगाचा अभ्यास आहे, हा या प्रकृती शक्तीच्या आधाराने, म्हणजे योगाचा अभ्यास आम्ही ईश्वर शक्तीशी जोडून करत नाही, आम्ही प्रकृती शक्तीशी जोडून करतो. ईश्वर शक्ती म्हणजे प्रत्यक्ष चैतन्याशी. तर इथे प्राणशक्ती आहे, इथे प्रकृती शक्ती आहे. आता ही जी प्रकृती शक्ती आहे ती शक्ती जरी असली तरी तिला गती आहे. त्यामुळे ती गतिमान आहे. म्हणजे धारणा बळे अगदी सगळ्या योगसूत्र आपण पाहिलीत तरी आपलं मन एकाग्र आहे असं जेव्हा म्हणतो, धर्म अवस्था लक्षण परिणाम त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. आपल्याला त्याच्या फार खोलात नाही जायचं. पण प्रत्येक वेळी आपण बघितलं की वस्तू जर गतिमान असेल सारखी तिथं ठेवावी लागते. अशी उचलून कधी इकडे जाते, कधी इकडे जाते, पण आपल्याला ठेवायची कुठे? त्या मध्यावरती, त्या केंद्रामध्ये. तर ती जर हल्ली की केंद्रात राहणार, ती जर हल्ली की केंद्रात राहणार. म्हणजे तिच्यामध्ये गतिमानता आहे. आता ही धारणेच्या बळाने जी गतिमानता शिल्लक आहे त्या प्राणाच्या ठिकाणी, त्या प्राणवायूच्या ठिकाणी, कारण तर इथपर्यंत पोचलो आपण, इथे पोचलो तरी गती शिल्लक आहे. मग गती शिल्लक आहे याचा अर्थ नुसती प्राणशक्ती नाही आहे. त्या प्राणशक्तीच्या बरोबर आत येणारी जी गतिमानता आहे ती जशी श्वासाला असते तशी ती गतिमानता इथपर्यंत पोचलेली आहे. मग ती जी गतिमानता आहे अगदी सूक्ष्म असेल, अगदी असं. आता त्याला उदाहरण कशाचं घ्यायचं? डोंबाऱ्याच्या खेळामध्ये त्या दोर बांधलेला असतो आणि त्या मोठ्या जाड दोरखंडावरून ती चालत असते आणि हातामध्ये ते एवढा मोठा बांबू घेतलेला असतो. तो तिचा तोल काटा असतो की त्याला थोडा असं असं करत ती आपल्या पायाचा तोल सांभाळत ती बरोबर त्या काठीवरून इकडून तिकडे प्रवास करते. पण तो प्रवास करत असताना तिला किती जागरूक राहावं लागतं. थोडा तोल असा झाला असं व्हावं, थोडा तोल असा झाला असं व्हावं लागतं. तसं आहे. ते म्हणतात जेव्हा आम्ही मूर्ध्नी आकाशात आहोत, अजून जीवाच्या ठिकाणी जी वृत्तीची गती आहे ती गती जोपर्यंत संपलेली नाही आहे तोपर्यंत हालचाल शिल्लक आहे. त्याला पुन्हा स्थानावर आणावं, इकडून हल्ला पुन्हा जागेवर आणावं लागतं. म्हणून ते म्हणतात की इथे धारणा बळे तेथ आकाशी मिळे न मिळे. त्या मूर्ध्नी आकाशामध्ये 100% मिसळून जाणं. कुणी मिसळून जाणं? प्राणाच्या गतीनी. देहाच्या ठिकाणी जी प्राणाला गती आहे ती गती, वायुरूप गती नष्ट झाली पाहिजे. शिल्लक काय राहिलं पाहिजे? प्राणाचं केवळ रूप. प्राणाचं केवळ रूप जेव्हा शिल्लक राहतं तेव्हा काय शिल्लक राहतं? चैतन्य. कारण चैतन्यच प्राणरूपाने देहामध्ये खेळत असतं. आणि त्यामुळे ही जी प्राणाची वृत्ती आहे या वृत्तीतून आता तो प्राण चैतन्याच्या रूपाला येणार.
तर ते म्हणाले तो येणार केव्हा, की तेव्हा येणार की जेव्हा त्या प्राणाच्या वृत्तीबरोबर येणारी जी गती आहे ती गती तिथे जिरून जाईल, ती गती तिथे विरून जाईल. ती गती विरली की तो प्राण म्हणजे चैतन्य उरेल. म्हणजे आता आपण कसे कसे आलो प्रवास करत, आधी चैतन्य, त्या चैतन्याची काय आहे, शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या रूपाने आम्हाला कळते, प्रकृती रूप आहे. ती जी प्रकृती आहे त्या प्रकृतीने आमचा देह निर्माण केला. आता देह निर्माण केला त्या शक्तीनेच निर्माण केला, परंतु हा निर्माण करत असताना तिला त्याच्याबरोबर चैतन्याची आवश्यकता आहे. त्या चैतन्याशिवाय हा नुसता निर्माण करून ठेवलेला देह काही करू शकत नाही. सगळ्यांच्याकडे अगदी पूर्णपणे कार्यक्षमता आहे. तिने उत्तम कार्यक्षमतेचे डोळे, कान, आमच्या सगळ्या पचन संस्थेसकट सगळ्या रुधिराभिसरण संस्था सगळं निर्माण केलं. पण ती म्हणाली एवढं निर्माण करून नाही ना भागलं, याच्याबरोबर चैतन्य खेळलं पाहिजे देहात. मग देहात चैतन्य खेळण्याकरता तिने काय दिलं आपल्याला, प्राण दिलं. प्राण दिला म्हणजे ते चैतन्य आमच्या देहामध्ये प्राणरूपाने खेळायला लागलं. म्हणजे हे खेळतं चैतन्य आहे, हा खेळता प्राण आहे. आता साधायचं काय आहे इकडे, ह्या खेळत्या प्राणाला म्हणजे ह्या चैतन्याला स्थिर करायचं. त्याला स्थिर केलं. तो जेव्हा स्थिर होतो तेव्हा तो काय झाला, याच्या नियंत्रणात आला, तो हुकमी झाला. ते चैतन्य त्याला प्राप्त झालं, त्या चैतन्याशी तो एकरूप झाला. कारण आता वेगळी प्राणाची गती राहिली नाही. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं धारणेच्या बळाने जी वायूची गती आहे, जी ह्या सृष्टीची गती आहे, जी ह्या शक्तीच्या ठिकाणी गती आहे. आता कुणी कशाला आपण विज्ञान म्हणतो, विज्ञान म्हणतं की शक्ती हे अंतिम रूप आहे. आम्ही मान्य करतो का, आम्ही नाही करत. आम्ही म्हणतो ईश्वर, परमात्मा, परब्रह्म हे अंतिम रूप आहे. कारण असं की ती शक्ती जोपर्यंत गतिमान आहे तोपर्यंत शक्ती अनेक बंधनांमध्ये, ती शक्ती वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होईल, पण ती एका ठिकाणी एकवटली आहे. ज्या वेगवेगळ्या रूपांमध्ये ती शक्ती प्रकट होते तिचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी एकवटलेलं आहे, पण वेगवेगळ्या रूपात प्रकट होण्याकरता ती गतिमान आहे. आणि जे गतिमान आहे केव्हा तरी गती थांबणार आहे, केव्हा तरी नष्ट होणार आहे. मग जे नष्ट होतं ते ब्रह्म कसं, ते होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या शक्तीच्या पलीकडे परब्रह्म आहे. आता अभ्यास योग्याने कशाच्या साह्याने केला, या शक्तीच्या साह्याने केला. तो अभ्यास करत तो कुठे पोचला, त्या मूर्ध्नी आकाशापर्यंत. म्हणजे प्रवास कुठून चालू झाला आहे, मूलाधार चक्रापासून चालू झाला आहे, तो त्या मूर्ध्नी आकाशापर्यंत गेला. मार्ग आहेत, वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास आहे, तो तिथे जाऊन पोचला आहे. असं वाटतं का की भक्त पोचत नाही, भक्त पण पोचतो. भक्त पण त्या आकाशामध्ये जातो. भक्त पण हृदयाकाश आणि मूर्धनी आकाश दोन्ही ठिकाणी जातो. नाही तर तुकाराम महाराजांनी आपले योगाचे अनुभव लिहिणारे अभंग लिहिलेच नसते. साधना काय केली, भक्तीची. साधना काय केली, नामजपाची. अनुभव काय घेतले, योगाचे. योगाचे म्हणजे योगमार्गामध्ये येणारे जे अनुभव आहेत तेच अनुभव भक्ताला येतात. आपल्याकडे म्हटलंय ना, वाहनं वेगवेगळी घेतली आणि आम्ही एका देवळापाशी आलो तर सगळ्यांनी वाहनं बाहेरच ठेवली आहेत. अगदी आपलं सगळ्यांचं वाहन पायरीपर्यंत आलं असं म्हटलं तरी पायरीपासून पाऊल आत टाकायचं आहे. त्यामुळे वाहनं सुटतात, घेतलेला मार्ग साधन सुटतं आणि शेवटी तो त्या गाभाऱ्यात जेव्हा प्रवेश करतो, तो जेव्हा परमेश्वराकडे जातो त्यावेळी त्याचाच मार्ग चालून तो जातो. मग तो चालून जाण्याचा जो मार्ग आहे तो सगळ्यांचा एक आहे. आणि म्हणून भक्तालाही अनुभव तोच आहे, योग्यालाही अनुभव तोच आहे, ज्ञान्यालाही अनुभव तोच आहे आणि कर्मयोग्यालाही अनुभव तोच आहे. तो जर त्या मार्गाने तितका योग्य प्रकारे जाऊ शकला, केवळ कर्मयोगाच्या निष्काम कर्मयोग त्याला साधला तर तो साधला. असो, आता आपण आलो कुठे, आपल्याला एकच म्हणायचं आहे की चैतन्यापासून चैतन्याकडे हा आपला प्रवास आहे. हा सृष्टीवाद आहे, ज्याला टिलिओलॉजी म्हणतात, की चैतन्यापासून निघालो चैतन्यापाशी पोचायचं. आता चैतन्यापाशी कुठं पोचायचं, भक्त म्हणतो कुठंही फिरून आलो तरी मला हृदयाच्याच ठिकाणी त्याला पोचायचं, कारण माझ्या हृदयात परमात्मा आहे.
योगी म्हणतो नाही, मला हे सगळं, ज्याला हिंदीमध्ये खंगाळून काढणं म्हणतात, मराठीत खळबळून टाकणं म्हणतात. आपण जसे कपडे बादलीमध्ये पाणी घेऊन असे खळबळून धुवून टाकतो, तसं हे दिलेलं शरीर आहे, तो योगी त्याला पूर्ण खळबळतो, स्वच्छ करतो. अगदी एक एक पेशी त्यातली शिल्लक ठेवत नाही. आणि मग तो कुठे येतो? म्हणून ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. पुन्हा येऊन कुठे थांबतात? शांत हृदयाशीच होतात. पुन्हा येऊन शांत होण्याची जागा त्याचं अनाहत चक्र आहे. आता हे स्थान योग्याने मिळवलं. हे स्थान योग्याने मिळवल्यानंतर तो का तिथे जाण्याचा प्रयत्न करतो? त्याचं कारण असं की योग्याला माहिती आहे की जेव्हा हा देह मला सोडून जायचा आहे, त्यावेळी मला हृदयातून जाण्याकरता कोणी घेऊन जायला येणार नाही. मी माझा आहे ना, मी माझ्या मार्गाने, श्वासाच्या मार्गाने, मान्य केलेल्या मार्गाने मी ह्या देहातून उत्क्रमण करून निघून जाणार. मग कोणत्या मार्गाने निघून जाणार? इथून निघून जाणार. मग रोजचा सराव कशाचा आहे? इथपर्यंत पोचण्याचा. आणि पुन्हा कुठे उतरण्याचा? हृदयामध्ये येऊन थांबण्याचा. आता हा शेवटचा प्रवास आहे. या शेवटच्या प्रवासाला आलेला आहे. आता प्रयाणक आले आहे. आता शेवटच्या प्रवासामध्ये इथं जाऊन थांबल्यावर आता खाली यायचं नाही आहे, आता इथून बाहेर जायचं. आता इथून खाली नाही. म्हणून आपण जर माणिक प्रभूंची वगैरे चरित्र जर पाहिली असतील तर त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा आता मी त्यांच्या धाकट्या भावाचं नाव विसरले, लहान वयामध्ये त्यांच्या भावानी सांगितलं की मला समाधी घ्यायची आहे. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की समाधी मी तुला देईन, अडचण नाही आहे, पण समाधीच्या वेळी हा जो भेद करणं आहे मूर्ध्नी आकाशाचा, आणि त्या ठिकाणी तो भेद करून प्राणाला बाहेर काढणं आहे, हे तुला जमेल का? तिथे तुझा धीर टिकेल का? लहान आहेस तू अजून. त्यांना असं वाटलं याचा अभ्यास तितका मॅच्युअर झाला आहे की नाही, परिपक्वता आलेली आहे की नाही. कारण योगी जो आहे तो याचा ब्रह्मरंध्राचा भेद करून, सूक्ष्म आहे पण त्या ब्रह्मरंध्राला भेदून बाहेर निघून जातो. त्या ब्रह्मरंध्राचा भेद करता येईल का? त्यांनी घेतली, उत्तम प्रकारे समाधी घेतली आणि माणिक प्रभूंनी त्यांना समाधी दिली. आणि ते त्यांच्याकरता जे काही समाधीचं स्थान बांधायचं ते बांधलं. ते बसले, शिळा ठेवली आणि सांगितलं आता धैर्य ठेव आणि तुझा प्राणाचं उत्क्रमण कर. म्हणजे योगामध्ये प्रकृतीची जी गती आहे ती गती शेवटपर्यंत स्वीकारली. त्याचं कारण आहे प्रकृतीच्या आधाराने योगाचा अभ्यास आहे. आता इथे त्या मूर्ध्नी आकाशामध्ये ज्या अभ्यासाबद्दल त्यांनी म्हटलंय, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा पळे. कुठल्या आकाशामध्ये? मूर्ध्नी आकाशामध्ये मिळून जाऊन हे सगळं स्वरूप जेव्हा संपून जातं तेव्हाची गोष्टच वेगळी आहे. म्हणाले जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. हे केव्हा घडतं? हे कसं घडतं? त्याची खूण काय? तर म्हणाले अ उ आणि म या तीन ज्या मात्रा आहेत, या तीन मात्रा या त्या चंद्रकला आणि ते जे बिंब आहे म्हणजे ओंकाराच्या वरची जी शेवटची अर्धमात्रा आहे त्या अर्धमात्रेमध्ये मिसळून जाते. मिसळून जाणं म्हणजे काय होतं? अकाराची जी मात्रा आहे ती मात्रा पुष्कळांची केव्हाच सुटते ना, कारण आकार याचं फल काय आहे? आकारामध्ये प्राथम्य हे फल आहे. अकार मात्रा जेव्हा वश होते त्याच्यावरती उपनिषदच आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ह्या सगळ्याची चर्चा केलेली आहे. तर जी अकार मात्रा आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणजे आता सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, आपापल्या आता आपला कोहली, हे सगळे कसे म्हणणारा लगेच म्हणतो ही क्रिकेटची मॅच जिंकायची असेल तर विराट कोहली असला तर काही फरक पडत नाही, तो नक्की मॅच जिंकून देणार. म्हणजे त्या विषयामध्ये प्राथम्य मिळवलेलं आहे. मनुष्यांनी जेव्हा आकाराची मात्रा त्याला प्राप्त होते किंवा आकाराच्या अगदी तात्विक भाषेत बोलायचं तर आकाराच्या मात्रेची साधना पूर्ण होते आणि त्याचं फल मिळतं, तेव्हा प्राथम्य प्राप्त होतं. नंतर उकाराची जी मात्रा आहे
त्या मात्रेचं जेव्हा अभ्यास पूर्ण होत येतो तेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्या मात्रेच्या अभ्यासानंतर त्या कुलामध्ये अब्रह्मविद कधीच जन्माला येत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष किंवा त्या मार्गावरती असणारा पुरुष, अभ्यास करणारा पुरुष, काय संतती जी आहे, प्रजा जी आहे, ती अशी निर्माण. दोन फलं सांगितली की ज्ञानाची प्राप्ती होते आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं अत्यंत उत्तम प्रकारची प्रजा निर्माण होते. तिसरी मात्रा आहे. तिसऱ्या मात्रेचं ज्याचं साधन पूर्ण झालं आहे आणि त्या मात्रेचा लाभ झाला आहे, मकार आहे. त्या मकारामध्ये मापन संपतं. म्हणजे कसं आहे, ओम, आपण तोंडच बंद करतो, संपलं. म्हणजे त्या उच्चारामध्ये सुद्धा, म्हणून तर अनेक वेळा आपण जो म्हणतो ना की रामरक्षा मुलांना म्हणायला लावा, याचा आग्रह. राम मापन बंद आहे. ओंकाराचे जे सगळे लाभ आहेत ते सगळे लाभ रामरक्षेनी सुलभ दिलेत. प्राकृतिक लाभ आहेत, त्याचे पारमार्थिक लाभ आहेत. आणि त्यामुळे मुलांना रामरक्षा म्हणायला लावावीच लावावी. मारुती स्तोत्र आणि रामरक्षा ही उपासना पूर्ण उपासना आहे की जी मुलांकडनं जरूर करून घ्यावी. असो, तो विषय सोडा. आता अ, उ आणि म मध्ये मापन संपलं. म्हणजे कमी जास्त वगळ निगळ. म्हणजे जेव्हा आपल्या द्वंद्व संपलं, जे गीतेमध्ये अखंड ज्याच्यावरती चर्चा केली आहे ती द्वंद्वावर केली की निर्द्वंद्व हो, तो निर्द्वंद्वता येते तेव्हा काय होतं, मापन संपतं. म्हणजे काय होतं, ओंकाराच्या तिसऱ्या मात्रेची साधना पूर्ण होते, द्वंद्व संपून जातं. आता इतक्या गोष्टी जेव्हा साधल्या, हे एवढं जेव्हा प्राप्त होतं, आता मकाराने मापन संपलं, द्वंद्व संपलं की मग काय होतं म्हणाले, हा जो ओंकार आहे तो कशात मिसळून जातो, तो अर्धमात्रेमध्ये मिसळतो. आणि ती अर्धमात्रा काय आहे, ती तुर्यगा स्थिती. ही तुर्यगेची अवस्था आहे. म्हणजे आत्म्याचं निखळ रूप आहे, परब्रह्माचं निखळ रूप आहे, परब्रह्माचं मूळ रूप जे आम्हाला अनुभवता येत, आम्हाला ज्याचं वर्णन करता येत. आता जसं एखादं खूप छान गाणं ऐकलं, गाणं ऐकून झालेलं आहे तरी आपण क्षणभर तसेच स्तब्ध असतो, आपण त्याच भावात असतो. कुठे गाणं आहे, कुठे गाणार आहे, तो नसला तरी आम्ही तिथेच आहोत. ही जी स्थिती आहे त्या आनंदाची, त्या अनुभवाची. आपलं जेवण झालं आहे, आत्ता पोट भरलं आहे, पोट भरल्याचा आत्ता आनंद आहे. 1-1.5-2 तास झाले जेवून, त्यानंतर भूकही नाही आहे आणि भरलेल्या पोटाचं तडस लागणं, त्या भरलेल्या पोटाची जाणीवही नाही. अत्यंत ज्याला उत्तम अशी अवस्था आहे त्याचा जो अनुभव आहे तो येत असतो आपल्याला. पोट हलकं आहे तरीही पोटात भूक नाही आहे आणि जेवणाची इच्छा आहे का तर मुळीच नाही आहे, तरीसुद्धा मन समाधानी आहे. असं जे तृप्तीचं रूप आहे, ही तृप्ती आहे, सर्व प्रकारांनी मिळणारी ही तृप्ती आहे. अशी जी तृप्ती आहे ती त्या अर्धमात्रेत. मग आता हा कुठे जाऊन राहतो म्हणाले, याचं जगातलं जेव्हा मापनच संपलं, जेव्हा द्वंद्व संपलं, तेव्हा तो तुर्यगा स्थितीला जाऊन राहतो. आता त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की म्हणाले, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. जोपर्यंत ती स्थिती येत नाही, कोणती स्थिती, जब मात्रात्रय मावळे, जोपर्यंत तिन्ही मात्रा मावळत नाहीत, म्हणजे शांत होत नाहीत, संपत नाहीत, तोपर्यंत अर्धबिंबी कुठे मावळणार आहेत, त्या ओंकाराच्या अर्धमात्रेमध्ये जाणार आहेत. 3.5 मात्रा आहेत ओंकाराच्या, त्या 3.5व्या मात्रेमध्ये तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू. म्हणजे तोपर्यंत काय करावं लागतं, तो जो प्राणवायू आहे तो आकाशामध्ये स्थिर करत राहावा लागतो.
या मात्रात्रयांचं जेव्हा या ठिकाणी म्हणजे मावळणं किंवा त्या अर्धमात्रेमध्ये मिसळून जाणं हे होत नाही, तोपर्यंत म्हणाले हा प्राण मूर्ध्नी आकाशामध्ये लय पावत नाही. म्हणजे काय, शेवटचं फळ काय, आपण आता कल्पना, हे सगळं इकडे 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 आपण पुष्कळ बोललो. आता ह्या अर्धमात्रेमध्ये ती तुर्यगा स्थिती प्राप्त होणं म्हणजे काय होणं, तो ब्रह्म होणं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. ब्रह्म होतो म्हणजे काय, आता प्राणावर व्यवहार चालत नाही, आता चैतन्यावर व्यवहार चालतो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा कुंडलिनी योग जो आहे हा भक्तियोगापासून पूर्ण वेगळा विचार आहे. भक्तियोगाचा आनंद घेणारा मनुष्य याचे योगिक अनुभव सांगतो, पण माऊलीनी कुंडलिनी योगाच्या आधाराने जो अनुभव सांगतात त्याचा पुन्हा एक जातकुळी वेगळी आहे. त्या जातकुळीची भाषा इथे आहे. ते म्हणतात की आता दुसरं काही होत नाही. आता भक्त काय सांगतो, त्याच्याकडे वृत्ती कोणती शिल्लक राहते, आत्मवृत्ती. योगी व्यवहार करतो तोपर्यंत तो कसा शिल्लक राहतो, आत्मवृत्तीत, अडचण नाही. पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात तो कुंडलिनी योगी जो आहे तो श्वास घेत नाही, तो जमिनीला पाय टेकत नाही, त्याच्या देहातून रक्त मांस मेद मज्जा हे काही शिल्लक राहिलेलं नसतं. तो केवळ अंतर्बाह्य चैतन्य असतं. सगळेच असतील, नसतील असं नाही, पण ते तो अनुभव यांच्यासारखा वेगळा सांगत नाहीत. ते सगळेजण आपला अनुभव आत्मवृत्तीत आहेत, ती सगळ्यांना समान आहे. वृत्ती कशाची होते, आत्मवृत्ती. आता आपण काय म्हणतो, देहभाव काय करावा, आत्मभाव करावा. हा जो देहभाव आहे हा सुटावा, आणि भावा कोणता भाव, आत्मभाव. म्हणजे त्या आत्मभावामध्ये राहणं भक्त सांगतो, आत्मभावामध्ये राहणं कर्मयोगी सांगतो, आत्मभावामध्ये राहणं ज्ञानी तर सांगतोच. ज्ञानाने एकच वृत्ती घेतलेली असते आत्मभावाची. साधना करतानाही वृत्ती तीच असते, अनुभव पण तोच असतो. पण ज्ञानदेवांनी इथे सांगितलं आहे ते तसं नाही आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपली म्हणून त्याच्यावरती टिप्पणी केलेली, त्यांचं भाष्य, त्यांची कॉमेंट आहे. त्यांनी इथे काय म्हटलं आपल्याला, तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. जोपर्यंत ती स्थिती प्राप्त होत नाही, तो प्राणवायू जो आहे, ती प्राणवृत्ती जी आहे ती मूर्ध्नी आकाशामध्ये जिरून जात नाही. जोपर्यंत ती जिरून जात नाही, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची पिलसे.